नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पद्धतीची भेंडी करतो, पण तुम्ही आज या पद्धतीने भेंडी केली तर परत परत कराल इतकी आपली भेंडी छान तयार होते. आज आपण मस्त सोप्या पद्धतीने मसाला भेंडी करणार आहोत. इथे बघा, मी अर्धा किलो ही भेंडी घेतली आहे. 2 वेळा पाण्याने चांगली धुवून घेतली आणि भेंडी आपल्याला स्वच्छ कपड्याने अशी कोरडी करून घ्यायची आहे. अशी भेंडी कपड्याने कोरडी करून घेतल्यामुळे चिकट आणि गिळगिळीत होत नाही. एकदम छान आपली ही भेंडीची भाजी तयार होते. आणि ही भेंडी बघा अशी तिरप्या आकारामध्ये मी कापून घेत आहे. जरा वेगळ्या पद्धतीने भेंडी कापली तर दिसायलासुद्धा छान दिसते आणि मुलांनासुद्धा आवडते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. ही सगळी भेंडी बघा मी अशीच कापून घेणार आहे. आपली सगळी भेंडी ही बघा कापून झालेली आहे. आता मसाला तयार करण्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी सुकं खोबरं, 7-8 लसूण पाकळ्या, 4-5 कढीपत्त्याची पाने, घरचा मसाला, हळद आणि मीठ. हा मसाला आपण थोडा जाडसर मिक्सरला वाटून घ्यायचा आहे. एवढा मसाला बघा मी जाड असा वाटून घेतलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवून घेतली. कढईमध्ये मी जास्त तेल ओतून घेतलं आणि आपल्याला ही भेंडी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. अशी तेलामध्ये भेंडी तळून घेतल्यामुळे आपली भेंडी चिकट होत नाही आणि एकदम चविष्ट आणि खमंग अशी आपली भेंडीची भाजी तयार होते. एवढी अशी भेंडी बघा मी तळून घेतलेली आहे. आणि एक मोठा झाऱ्या घेतला आणि ह्या झाऱ्यामध्ये आपल्याला हे भेंडीमधलं तेल आहे ते सगळं असं नितळून घ्यायचं आहे. जी खालची तेलामधली जी भेंडी आहे ती दुसऱ्या झाऱ्याने अशी ह्या झाऱ्यावर टाकून घ्यायची, म्हणजे सगळं तेल छान व्यवस्थित नितळलं जातं. सगळी भेंडी बघा मी अशीच तळून घेतली आणि हे जास्तीचं तेल आहे ते काढून घेतलं. 5-6 कढीपत्त्याची पाने टाकली आणि हा वाटून घेतलेला मसाला आहे तो मी ह्यामध्ये घालून घेतला. आणि एक अर्धा मिनटं हा मसाला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, म्हणजे आपली मसालेदार भेंडी छान चविष्ट अशी तयार होते. मसाला आपला अर्धा मिनटं परतून झाल्यानंतर तळलेली सगळी भेंडी यामध्ये मी घालून घेतली आणि मसाल्यामध्ये ही तळलेली भेंडी छान एकजीव होईपर्यंत अशी मिसळून घ्यायची. एकदम चटपटीत आणि साध्या सोप्या पद्धतीने आपली ही मसाला भेंडी बघा तयार होते. आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत. मुलांच्या डब्यासाठी, ऑफिसच्या डब्यासाठी किंवा प्रवासाला जाताना नेण्यासाठी अशी मस्त मसाला भेंडी तुम्ही एकदा करून न्या आणि मुलांनासुद्धा करून द्या. मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी आपली ही भेंडी छान तयार होते. एकदम साध्या सोप्या पद्धतीने ही मसाला भेंडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून